रामकृष्ण हरी माऊली. आजचा अचानक भयानक प्लान हा आळंदीचा. कारण उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने आपली वारी सुरू करणार आहे. इतकी वर्ष महाराष्ट्रात मुंबईत राहूनसुद्धा ही वारी कधी पाहिली नाही. तो अनुभव घेण्यासाठी आज आपण निघालो आहोत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर जाताना येताना हे 2 फूड कोर्ट लागतात. जर तुम्हाला खरंच भूक लागली नसेल तर प्लीज इथे थांबू नका. फायनली आम्ही आळंदीला पोचलो. आम्ही आमचे नंदी महाराज इथे पार्क केले. आळंदी पूर्णपणे भरलेली आहे. एकही रूम अवेलेबल नव्हता. माहीत नाही कसं, पण लकीली आम्हाला हा एक रूम भेटला. आमचं हॉटेल मंदिर परिसरापासून 2.5 किलोमीटर लांब आहे आणि असंही वर गाड्या जाऊ देत नाही आहेत. त्यामुळे पुढचा प्रवास हा आम्हाला पायीच करायचा आहे. फायनली आम्ही मंदिर परिसरात पोचलो. ही जी समोर रांग दिसते आहे ना, ही दर्शनाची रांग आहे. ही रांग कमीत कमी 5 ते 6 तासांची आहे. कारण आळंदीमध्ये येणारे सर्व वारकरी डिरेक्टली या रांगेत लागत होते दर्शनासाठी. इंद्रायणी नदी. आज इंद्रायणी नदीचं सौंदर्य शब्दात सांगणं अशक्य. तुम्ही फक्त ते डोळ्यांनी पाहून मनात साठवू शकता. अजून वारकरी आळंदीमध्ये येतच होते. आज एवढी गर्दी आहे यावरून तुम्ही उद्याच्या गर्दीचा अंदाजा लावू शकता. पण खरं सांगायचं तर या गर्दीनेच या परिसराला शोभा आणली आहे. वारकऱ्यांच्या गर्दीमुळेच इंद्रायणीचा हा काठ इतका उठून दिसतो आहे. याच इंद्रायणीच्या नदीकाठी संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे श्रेयसुद्धा संत ज्ञानेश्वरांनाच दिले जाते. हा परिसर पॉझिटिव्हिटी आणि उत्साहाने इतका भरलेला होता की त्याचं वर्णन शब्दात करणं अशक्य. आजच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आपल्या खूप रूढी, परंपरा, सण यांचं महत्त्व कमी होताना दिसतं आहे. पण वारकरी संप्रदाय हे आपल्याकडचं सगळ्यात जुनं संप्रदाय असून त्यांनी आपली निष्ठा, परंपरा या वारीच्या माध्यमातून जशीच्या तशी चालू ठेवली आहे. आम्ही आजचा दिवस हा इथेच संपवतो आहे. कारण खूप आजचा दिवस दमवणारा होता. मुंबई ते आळंदी ड्राईव्ह, त्यानंतर हे 2.5 किलोमीटरचं चालणं. आता आम्ही हॉटेलवर चाललो आहे, शांत झोपणार आणि उद्यासाठी एनर्जी सेव्ह करणार. थँक्यू.